नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 2024मध्ये होळी 24 मार्च रोजी रविवारी प्रदोष काळामध्ये साजरी केली जाणार आहे आणि होळीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर बघा, हे उपाय 100% हे तुम्हाला रिझल्ट देऊन जाणारे उपाय असतात. कारण होळी हा असा एक दिवस आहे की या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय, तोडगे, काही उपाय सेवा करताल याचे फळ तुम्हाला हे 100% मिळत असतं. आणि या उपायांसाठी लागणारं साहित्य आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहे आणि यासाठी कोणते कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण ऐन वेळेला आपल्याला हे साहित्य उपलब्ध होत नाही किंवा व्हिडिओ तुम्ही अचानक बघितला तर तुम्हाला ह्या वस्तू गोळा करणं शक्य होत नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ मी थोडा लवकर बनवला आहे की जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी तुम्हाला ह्या जमवाजमी करून ठेवता येईल किंवा त्या तुम्हाला अवेलेबल करून ठेवता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता यामध्ये जे उपाय आपण बघणार आहोत हे उपाय फक्त तुम्हाला होळीच्या दिवशीच फक्त करता येणार आहे. म्हणजे तुम्ही वर्षातनं फक्त एकदा करू शकतात. आता हे उपाय कोण करू शकतं तर बघा, तुमच्या घरातील सर्वजण हे उपाय करू शकतात. लहान मोठे, आजी आजोबा, महिला पुरुष कोणीही हे उपाय करू शकतात. आता तुम्हाला तुमच्या योग्य जो उपाय वाटेल तो उपाय तुम्ही करू शकतात. तुम्हाला फक्त पिरियड्स आणि सुतक असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही. सुतक असेल तर उपाय करता येणार नाही. पिरियड्स असतील तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालणार आहे. यातला पहिला उपाय म्हणजे बघा, तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे. काळा कपड्याचा तुकडा घ्या. यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि याची पोटली तयार करायची आहे. या काळ्या कपड्याला तुम्ही धाग्याने बांधून घ्या. बघा, या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरीच घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही अगोदर आणून ठेवू शकतात. अगदी तुम्हाला पिवळी मोहरी नाही मिळालीच तर तुमच्या घरातील काळी मोहरी घेतली तरी चालेल, परंतु शक्य झाल्यास पिवळ्या मोहरीचाच वापर तुम्हाला करायचा आहे. या कपड्यामध्ये ही पिवळी मोहरी टाकल्यानंतर या कपड्याला दोरा बांधून याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला दिवसभर तुमच्या पदराला, तुमच्या होडणीला बांधून ठेवायची आहे. आता संध्याकाळी जेव्हा तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये किंवा कॉलनीमध्ये जिथेही सार्वजनिक होळी पेटवली असेल किंवा जिथेही सार्वजनिक होळी करतात त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला ह्या होळीमध्ये प्रज्वलित करायची आहे. या पोटलीचं दहन तुम्हाला या होळीमध्ये करायचं आहे. बघा, आपण आपल्या दारासमोर छोटी होळी जी करतो त्या होळीत नाही तर आपण जी मोठी होळी असते, सार्वजनिक होळी असते, मंदिरापाशी किंवा घराच्या बाहेर जी मोठी सार्वजनिक होळी असते त्या होळीमध्ये तुम्हाला ही पोटली दहन करायची आहे. ही पोटली जर का दहन केल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही. तुम्हाला घरी निघून यायचं आहे. घरी आल्यावर तुम्हाला हात पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला देवांचा नमस्कार करायचा आहे. बघा, तुम्हाला मागे वळून बघायचं नाही. घरी आल्यावर हातपाय धुवायचे आणि तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांचा नमस्कार तुम्हाला करायचा आहे. आता यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, या उपायासाठी तुम्हाला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. ते साहित्य तुम्ही लिहून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला तूप लागणार आहे, 11 लवंग घ्यायचे आहे, 7 बत्ताशे घ्यायचे, 5 विड्याची पानं घ्यायची आहे आणि सुका खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा किंवा सुक्या खोबऱ्याची छोटी वाटी घेतली तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही घरात जर का जो स्वयंपाक केला असेल, पुरणाचा, वरणाचा जो पण स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला होळीपाशी जायचं आहे. तुम्हाला इथे सुद्धा सार्वजनिक होळीपाशीच जायचं आहे. तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला तुपामध्ये हा खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी तुम्हाला भिजवायची आहे किंवा या खोबऱ्याच्या वाटीला तुम्हाला तूप लावायचं आहे आणि ही वाटी तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे, प्रज्वलित करायची आहे. यानंतर जो नैवेद्य तुम्ही घेतला आहे तो नैवेद्य तुम्हाला होळीला दाखवायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला होळीला व्हायचं आहे. हळदी कुंकू व्हा. त्याचप्रमाणे जी तुम्ही विड्याची पानं आणलेली आहे त्या विड्याच्या पानावर तुम्हाला 7 बत्ताशे, 11 लवंगा ठेवायच्या आहे आणि हे तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर होळीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. पाणी आणलं असेल तर पाणी फिरवायचं आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे.
बघा, ह्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा देखील उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे देखील तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. वाईट बाधा ह्या निघून जातात. घराला जर का कोणाची नजर लागली असेल किंवा घरात क्लेश होत असतील, ह्या गोष्टी दूर होतात. पैसा घरात येत नसेल किंवा घरात व्यक्ती एकमेकांशी नीट वागत नसेल, तर ह्या सर्व गोष्टींसाठी हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहे. हे उपाय फक्त तुम्ही होळीच्या दिवशीच करू शकतात. त्यामुळे तुम्हाला होतील तेवढे, शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही होळीच्या दिवशी यातले करू शकतात. त्याचप्रमाणे पिवळ्या मोहरीचा उपाय देखील हा खूप प्रभावी उपाय आहे. तुमच्या घरात जर का कोणाला नजर दोष झाले असेल, घराला नजर दोष झाले असेल, वास्तू दोष झाले असेल, काही बाधा असतील, तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही होळीच्या दिवशी हे उपाय आवर्जून करायचे आहेत. आता तुमच्या घरावर जर का नजर दोष झाले असेल, करणी बाधा झाली असेल, भूत प्रेत पिशाच बाधा झाली असेल किंवा एखादी व्यक्ती खूप विचित्र वागत असेल, वेड्यासारखी करत असेल, तर यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. हा उपाय देखील तुम्हाला होळीच्या दिवसापासून चालू करायचा आहे आणि 51 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. होळीच्या दिवसापासून तुम्हाला 51 दिवस बजरंग बाण तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, बजरंग बाण तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. आपल्या हनुमानाची सेवा आहे आणि ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. 51 दिवस कंटिन्यू सेवा तुम्हाला करायची आहे. मध्ये सुतक पिरियड्स आले तर तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि नंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला कंटिन्यू चालू करायची आहे. आता ही सेवा जर का तुम्हाला खरंच करायची असेल, तर यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नॉनव्हेज देखील वर्ज्य करायचं आहे. बघा, नॉनव्हेज आणि ब्रह्मचर्य याचं पालन तुम्हाला करायचं आहे. या गोष्टींचं पालन तुम्हाला होत असेल तरच ही सेवा तुम्ही चालू करायची आहे. आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे बघा, आता ह्या उपायामध्ये देखील आपल्याला ज्या ठिकाणी सार्वजनिक होळी पेटवलेली आहे, त्या सार्वजनिक होळीची राख आपल्याला दुसऱ्या दिवशी घेऊन यायची आहे. बघा, दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं आणि धुलीवंदनाच्या दिवशी आपल्याला या होळीची थोडी राख ही घरी घेऊन यायची आहे. घरी आणल्यानंतर तुम्ही एखादी मातीची पंती घ्या किंवा मातीचं छोटं मडकं असतं किंवा आपण सुगड म्हणतो त्याला, ते सुगड असेल किंवा पंती असेल तरी चालेल. या पंतीमध्ये ही राख टाका. यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ म्हणजे जाड मीठ टाकायचं आहे. ही पंती, हे मडकं किंवा हे छोटंसं सुगड तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी कोणाचीही नजर पडणार नाही किंवा कोणाचा हात लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे. बघा, यामुळे देखील तुमच्या घरातली इडापिडा, करणी बाधा, वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा या सर्व गोष्टी निघून जाणार आहे. या सर्व गोष्टी नष्ट होणार आहे. आता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात जर का धनहानी होत असेल, घरात सुख समृद्धी नसेल, त्यासाठी करायचा आहे. तुम्हाला होळीच्या दिवशी एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्तासा ठेवायचा आहे. त्यानंतर ही सर्व सामग्री तुम्हाला होळीच्या दहन करायची आहे. होळीमध्ये तुम्हाला या वस्तू दहन करायच्या आहे. यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहील. होळीच्या रात्री तुम्हाला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावून त्याची पूजा देखील तुम्हाला करायची आहे. आणि दिव्याची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी नारायणांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरात धनासाठी, पैशाचं आगमन होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. या उपायामुळे तुमच्या घरातली धनहानी थांबते. यानंतरचा उपाय म्हणजे बघा, जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती, आत्म्यांचा वास असेल, तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या. त्याच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुमची अडचण दूर होईल. बघा, या उपायामुळे तुमच्या ज्याही अडचणी असतील त्या दूर होतील. होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या. त्यात थोडीशी पिवळी मोहरी, साधी मोहरी आणि जाड मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे भूत, प्रेत, बाधा, नजर दोषांपासून मुक्ती मिळते. बघा, हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहे. तुमच्या घराला जर का नजर दोष, भूत, प्रेत, बाधा या गोष्टींनी जर का त्रासलेलं असेल, तर या उपायांपैकी काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात. यानंतर तुम्हाला होळीच्या दिवशी 11 गोमती चक्र घ्यायचं आहे. 11 गोमती चक्र घ्या. तुमची इच्छा असेल ती इच्छा बोला. जर का तुम्हाला कोणाचा त्रास असेल, इडा पिडा, नजरबाधा, दोष असतील, तर ते तुम्हाला सांगायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला होळीला 11 प्रदक्षिणा मारत हे गोमती चक्र तुम्हाला होळीमध्ये
दहन करायचे आहे. म्हणजेच होळीमध्ये तुम्हाला हे 11 गोमती चक्र टाकून द्यायचे आहे. यानंतर बघा, घरात जर का वारंवार नजर बाधा होत असेल, वारंवार नजर दोष होत असतील, मुलांना दृष्ट लागत असेल, एखादी आजारी व्यक्ती असेल, आजार पण जात नसेल, सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असेल, एकाचं झालं की दुसरं, दुसऱ्याचं झालं की तिसरं, तर बघा होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला होळीची राख घरी घेऊन यायची आहे आणि या राखेने तुम्हाला ही राख अंगाला लावून, अंगाला चोळून तुम्हाला अंघोळ करायची आहे. आता जर का तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिला तुम्ही कंटिन्यू 21 दिवस अंगाला ही राख लावून अंघोळ करायला लावा. यामुळे तिचं आजारपण, इडापिडा किंवा काही बाधा असेल तर त्या गोष्टी नक्कीच दूर होतील. वैवाहिक जीवनात बघा, तुमच्या वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरवून अंथरा. यावर मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर तुम्हाला नवग्रह यंत्र स्थापन करायचं आहे. यानंतर यांना कुंकवाचा तिलक लावून तुम्हाला तुपाचा दिवा लावून याची तुम्हाला पूजा करायची आहे. हे देखील तुम्हाला होळीच्या दिवशी करायचं आहे. बघा, यामुळे देखील तुमच्या वैवाहिक जीवनात शांती येईल. वैवाहिक जीवन तुमचं हे सुरळीत होईल. यानंतरचा उपाय हा, तुमच्या घरात जर का पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, वाद क्लेश होत असतील, धनहानी होत असेल, पैशामध्ये वाढ होत नसेल तर यासाठी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर गुलाल टाकायचा आहे. आता हळदीचं लेपन आपण हे करतो, आपल्याला माहिती आहेच, म्हणून हळदीचं लेपन तुम्ही अगोदर करून घ्या आणि त्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर तुम्ही गुलाल टाका. आता ज्यांना हळदीचं लेपन करायचं नसेलच त्यांनी नुसतं उंबरठ्यावर हा गुलाल टाकला तरी चालेल. आणि तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. हे दिवे तुम्ही द्विमुखी दिवे प्रज्वलित करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला एका दिव्यामध्ये 2 वाती घालायच्या आहे आणि दोन्ही वाती ह्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे. यामध्ये तुम्ही कोणतंही तेल वापरू शकतात. आता हे दिवे तुम्ही मातीचे घेऊ शकतात, पंती घेऊ शकतात किंवा मग तुम्ही कणकेचे दिवे बनवले तरी चालतील. दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिव्यांना नमस्कार करायचा आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून दिव्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना, श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं, तुमच्या घरात धनाची आवक वाढावी, तुमच्या घरात पैशात पैसा वाढावा, पैसा हा घरात टिकून राहावा, यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. घराच्या सुखासाठी, संसारासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे दिवे विझल्यानंतर तुम्हाला उचलायचे नाही, तर हे दिवे दिवसभर तुम्हाला असेच असू द्यायचे आहे. कमीत कमी अर्धा तास हे दिवे जळत राहतील एवढं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिवे शांत झाल्यानंतर दिवसभर तुम्हाला हा दिवा असाच असू द्यायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही सार्वजनिक होळी पेटवाल किंवा ज्या ठिकाणी सार्वजनिक होळी पेटवली आहे त्या होळीची जेव्हा तुम्ही पूजा करायला जाल त्यावेळेस तुम्हाला हे 2 दिवे घेऊन जायचं आहे आणि तुमची पूजा झाल्यावर तुम्हाला हे 2 दिवे तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचे आहे. बघा, हा देखील उपाय अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय देखील तुम्ही होळीच्या दिवशी सकाळी सकाळी करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या उपायांपैकी तुम्हाला होतील तितके उपाय तुम्ही करू शकतात. यासाठी लागणारं साहित्य तुम्ही अगोदरच आणून ठेवू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.